नमस्कार, मी हिंदूराव पवार, निवृत्त सहसंचालक। आज आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल अधिकारी कर्मचारी मार्गदर्शक। या अगोदर केलेल्या तिन्ही व्हिडिओजना आपण भरघोस प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपला फार फार आभारी आहे। आज शुक्रवार दिनांक 27/3/2026 व्हिडिओ क्रमांक 4 आणि यामध्ये आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधल्या तरतुदी। यापैकी आज आपण प्रामुख्याने पाहत आहोत कर्तव्यपर्यंत। वर्तणूक नियमामध्ये एकूण 30 नियम दिलेले आहेत आणि हे नियम भारताचे संविधान अनुच्छेद क्रमांक 309 नुसार महामहिम राज्यपाल महोदयांना जे काही अधिकार दिलेले आहेत त्यानुसार हे वर्तणुकीचे नियम तयार केलेले आहेत। या वर्तणुकीच्या नियमांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। कारण मी असं पाहिलंय, कारण मी गेले 10 वर्ष सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयाच्या पॅनलवरती चौकशी अधिकारी म्हणून कार्यरत आहे। सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 19/8/14 विभागीय चौकशी नियम पुस्तिका 1991 मधील परिच्छेद क्रमांक 6.4 व 6.5 यानुसार चौकशीच्या वेळी कर्मचाऱ्यांना दिली जाणारी दोषारोप ज्ञापनं असतात, त्यामध्ये प्रामुख्याने वर्तणूक नियम 3चा म्हणजेच सचोटी, कर्तव्यपर्यंत व अशोभनीय काम याबाबतचा या नियमांचा भंग केला असा दोषारोप ठेवला जातो। आणि मग हे निस्तरताना फार अवघड होतं। मी असं पाहिलंय की कर्मचाऱ्यांच्या या प्रकरणामध्ये जवळजवळ 85 ते 90% केसेसमध्ये वर्तणूक नियम 3चा भंग केलेला आहे असं दिलेलं असतं। त्यामुळे हे नियम पाळणं गरजेचं आहे आणि हे नियम जर आपण पाळले नाहीत तर मात्र महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील 1979च्या तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांना सौम्य किंवा गंभीर शिक्षा होऊ शकतात। या नियमांची अंमलबजावणी 12/7/79 पासून आहे। हे नियम कुणाला लागू आहेत तर हे नियम महाराष्ट्र शासनातील गट अ, गट ब, गट क व गट ड च्या कर्मचाऱ्यांना लागू आहेत। हे नियम कुणाला लागू नाही आहेत तर भारतीय प्रशासन सेवेतील IAS असतील, IPS असतील, IFS असतील या अधिकाऱ्यांना हे नियम लागू नाहीत। त्यांना मात्र अखिल भारतीय वर्तणूक नियम 1968 मधल्या तरतुदी लागू आहेत। रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना हे नियम लागू नाहीत, पण ग्रामपातळीवर काम करणारे ग्रामसेवक जे आहेत त्यांना सुद्धा हे नियम लागू आहेत। पण यातले सर्व नियम लागू नाही आहेत। मग बाकीचे जे नियम आहेत, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम आहे त्यानुसार त्यांना हे नियम लागू आहेत। पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपण कुटुंबाची व्याख्या। MCSR मध्ये जनरल कंडिशन्स ऑफ द सर्व्हिस असेल, पेन्शन रूल्स असतील, यामधली कुटुंबाची व्याख्या आणि वर्तणूक नियमामधल्या कुटुंबाची व्याख्या ही भिन्न आहे। या भिन्नतेविषयी आपण जरा थोडंसं बोलूया। यामध्ये पती आणि पत्नी सोबत राहत असो किंवा नसो असं यामध्ये स्पष्ट केलेलं आहे। बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे आम्ही दोघे एकत्र राहत नाही आहेत, माझं पोस्टिंग मुंबईला आहे, त्यांचं पोस्टिंग नागपूरला आहे। बऱ्याच वेळेला असं लेखी स्वरूपात सुद्धा लिहून दिलं जातं, पण नियमामध्ये फार स्पष्ट तरतूद आहे, सोबत राहत असो किंवा नसो तो तुमच्या कुटुंबाचाच भाग आहे। पण न्यायालयीन जर फारकत घेतलेली असेल तर मात्र कुटुंबाच्या व्याख्येत त्यांचा समावेश होत नाही, लक्षात घ्यायचं आहे। त्या कर्मचाऱ्यावर अवलंबून असणारी मुलं, मुली, सावत्र मुलगा, सावत्र मुलगी यांचाही कुटुंबाच्या व्याख्येत समावेश केलेला आहे। आणि दुसरी महत्त्वाची भिन्नता म्हणजे विवाह संबंध आणि रक्ताच्या संबंधामुळे आलेले जे काही नातेवाईक आहेत ते सुद्धा वर्तणूक नियमाच्या कुटुंबाच्या व्याख्येत आलेले आहेत। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आता कर्तव्यपर्यंत म्हणजे काय हा भाग पुढे येतो। आता कर्तव्यपर्यंत म्हणजे डिवोशन टू ड्युटीज। आता डिवोशन टू ड्युटीज हा कुठल्याही बाबतीत होऊ शकतो, दैनंदिन काम करताना असेल, सादरीकरण करताना असेल, पण याच्यात प्रामुख्याने मी तुम्हाला सांगेन की कार्यालयीन
कामकाज करताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 आहे. त्यामधल्या तरतुदीनुसार आपणाला दिलेलं जे काही काम आहे ते वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. आता यातल्या तरतुदी कुठल्या आहेत ते आपण बघूया. पहिलं, कर्मचाऱ्यांना फायली ज्या आहेत तात्काळ स्वरूपाच्या असतील तर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्या निकाली काढायच्या आहेत. तातडीच्या स्वरूपाच्या फाईल्स असतील तर त्या मात्र 4 दिवसाच्या निकाली काढायच्या आहेत. दुसरं, ज्या फायलींवरती अनौपचारिक संदर्भाची गरज आहे अशा फायली 45 दिवसाच्या निकाली निघणं गरजेचं आहे आणि ज्या फायलीमध्ये अनौपचारिक संदर्भाची गरज नाही अशा फायली मात्र 30 दिवसाच्या निकाली काढणं गरजेचं आहे. आणि जर आपण हे जर निकाली काढलं नाही तर मात्र कर्तव्यपर्यंतचा भंग केला असं दिसून येतं. याच्या पुढे आपण असं बघतोय, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 15/2/2018 जो आहे त्यामध्ये त्याचं हेडिंगच असं आहे, डेली डिस्पोजल आणि झिरो पेंडन्सी. कर्मचाऱ्याने त्यांना दिलेलं नेमून दिलेलं काम हे त्याच दिवशी पूर्ण करायचे आणि आपली पेंडन्सी झिरो करायची आहे. पण कर्मचाऱ्याला समजा वर्कलोड वगैरे असेल तर मात्र त्याने आपल्या कामाची जी काही झिरो पेंडन्सी आहे ही आठवड्याच्या शेवटी किंवा सोमवारपर्यंत तरी पूर्ण करणं गरजेचं आहे. तसेच आपण पुढे बघूया, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मध्ये ज्या सेवा अधिसूचित केलेल्या आहेत ह्या सेवा अधिसूचित करताना ती सेवा संबंधितांना किती दिवसात द्यायची आहे हे नमूद केलेलं आहे आणि ही सेवा जर त्या दिवसात दिलेली नसली तर वर्तणूक नियमाचा म्हणजेच कर्तव्यपर्यंतचा भंग केला असं नमूद केलेलं आहे. माहितीचा अधिकार असेल, शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले JR असतील, सर्क्युलर असतील, अधिसूचना असतील, त्याप्रमाणे दिलेल्या ज्या काही सूचना आहेत त्या हुकूम गुणवत्तापूर्वक आणि वेळेत जर काम पूर्ण केलेलं नसेल तर कर्तव्यपर्यंत राखली नाही असं समजून कर्मचाऱ्यांना मग ज्ञापन असेल, कारणे दाखवा नोटीस असेल, दोषारोप ज्ञापन असेल हे देऊन त्यांच्यावरती चौकशीची कारवाई होऊ शकते. त्यासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेली कामं आहेत ती कर्तव्यपर्यंत राखून पूर्ण करणे हे फार फार गरजेचं आहे. धन्यवाद.